Hello everyone, this is Swati and welcome back to my YouTube channel Swati's Kitchen and Lifestyle. I really hope की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि छान असाल. आज मी परत तुमच्यासोबत एक वीकेंडचा ब्लॉग शेअर करते. इथे मी बनवते मस्त अशा तिखट पुऱ्या. वीकेंड म्हटलं की काहीतरी नवीन मस्त खमंग किंवा चटपटीत वेगळं असं बनवायचं रुटीनच माझं ठरलेलं आहे. कारण वीकेंडच असा असतो, की ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला खायला मिळतात. नाहीतर रोजचं डेली जे रुटीन असतं त्याच्यामध्ये मग पोळी, भाजी आणि रोजचा बेत किंवा वेगळ्या-वेगळ्या भाज्या असंच ठरलेलं असतं. मग वीकेंडला मात्र वेगळं काहीतरी चटपटीत खायची प्रत्येकाची इच्छा असते. म्हणजे माझी इच्छा असते प्लस अभयलाही वाटतं, की काहीतरी नवीन खावं गरम-गरम. रविवारचे तर वेगळे-वेगळे फर्माईश असतात. त्यामुळे वीकेंड हा माझा पूर्णपणे अगदी एंगेज असतो. पूर्ण फॅमिलीसोबत सगळ्यांसोबत दिवस घालवायला छान वाटतं. वीकडेजचा जो रुटीन असतो तो मोस्टली सेम असतो. अगदी साच्यामध्ये बसवल्यासारखं प्रत्येक गोष्ट सेमच असते. त्याच्यामध्ये वेगळं असं काही नसतं. रेवा स्कूलला गेल्यानंतर किंवा अभय ऑफिसला गेल्यानंतर माझी घरातली कामं असतात रोजची. म्हणजे घरावरनं, किचन आवरणं, सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवणं. आणि हे सगळी कामं माझी 10 वाजेपर्यंत अगदी पूर्ण होतात. त्यामुळे याच्या वीकडेजमध्ये असं तुमच्यासोबत शेअर करण्यासारखं नवीन असं काही नसतं. त्यामुळे वीकेंडला मी मोस्टली ब्लॉग्स बनवते. नवीन-नवीन पदार्थ बनवले असेल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि कुठे बाहेर वगैरे गेलो असेल तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे माझ्या चॅनलवरती मोस्टली वीकेंडचे ब्लॉग्स तुम्हाला जास्त पाहायला मिळतात. तर आज मी मस्तपैकी अशा तिखट-तिखट खमंग पुऱ्या बनवलेल्या आहेत. मला तिखट पुऱ्या खूप जास्त आवडतात. अभयलाही आवडतात. गावी गेल्यानंतर म्हणजे माझ्या माहेरी गेल्यानंतर तिखट पुऱ्यांचा बेत जो असतो तो एकदा तरी होतोच नक्कीच. म्हणजे जेवढे दिवस मी असते माहेरी, तेव्हा एकदा तरी तिखट पुऱ्या मम्मी बनवतेच. कारण तिखट पुऱ्या, सपक हिरव्या मिरचीचं वरण, भात आणि त्यासोबत बटाट्याची भाजी, वाफेवरची बटाट्याची भाजी. हा जो बेत आहे तो मला खरंच खूप आवडतो आणि मस्त वाटतं हो, एकदम फुलफिल होतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त 12-1 वाजता असं गरम-गरम पुऱ्या आणि वरण-भात वगैरे खाऊन एक छान झोप काढली ना, की अगदी सुखाचा अनुभव येतो. तुमचं असं सुखाचा अनुभव देणारं फूड कोणतं आहे? तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर या ठिकाणी सगळी तयारी झालेली आहे. अभय पण मला मदत करतायत आणि आम्ही गॅलरीमध्ये मस्तपैकी बसून लंच करत असतो. कारण एवढं जास्त ऊन येत नाही. ऊन जे आहे ते माझ्या घरामध्ये 3च्या नंतर येतं मोस्टली. तर मग तिथं सावलीच असते. खूप छान वाटतं. गार हवा पण येते थोडीशी. त्यामुळे लंचला मोस्टली आम्ही तिथंच बसतो. डिनरलाही उन्हाळ्यामध्ये आम्ही तिथंच बसतो. बाकी सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. फक्त गरम-गरम पुऱ्या मी आता या ठिकाणी तळतीये आणि पुऱ्या झालं की साइड बाय साइड ते दोघंही जेवायला बसलेले आहेत. मीही टेस्ट करून बघतेय की खमंग झाल्यात की कशा झालेल्या आहेत. जसं मी मगाशी म्हटलं हिरव्या मिरचीचं वरण, सपक वरण, त्यामध्ये कोथिंबीर, टोमॅटो वगैरे घालून, तूप घालून जर तुम्ही केलं, तर खूप छान टेस्टी लागतं. त्यासोबत भात, कोरडी वाफेवरची बटाट्याची भाजी आणि तिखट. गहू छान झोपलेला आहे. त्यावेळेसच आम्ही जेवायला बसलेलो आहेत. तो मोस्टली आता जेवू देत नाही. आम्ही जे खातो तेच त्याला खायला हवं असतं. मी त्याला स्ट्रोलरमध्ये वगैरे ठेवलं तरीसुद्धा तो त्यात बसत नाही. त्याची इच्छा असते की मांडीवर बसायचं आणि बसून तुम्ही जे खाताय तेच मला पण तुम्ही खायला द्या. त्यामुळे आता तो झोपलेला होता. त्यावेळेतच आम्ही पटकन जेवण करून घेतलेलं आहे. जेवण केल्यानंतर मीही थोडासा आराम केलेला होता. उन्हाळ्याची दुपार म्हणजे एक छानपैकी झोप असतेच, असायलाच हवी खरं तर. आणि त्यानंतर कपड्यांच्या घड्या घालायच्या खूप राहिला होता. खूप ढीग झाला होता कपड्यांचा. त्यामुळे आज हे घेऊनच बसले मी कामाला. कालचे, आजचे तसं तर मी रोजचे रेग्युलरचे कपडे ज्या त्या वेळेला पटकन घडी घालून ठेवत असते. पण हे कालचे पण राहिले होते आणि आजचे पण अगदी पटकन वाळले होते कपडे. त्यामुळे लगेचच घेतले तेही घडी घालायला, फोल्ड करून ठेवायला. कपडे घडी घालताना मी ज्याचे त्याचे कपडे अगदी वेगळे-वेगळे सेपरेट ठेवते आणि नंतर मग ते झाल्यानंतर एक-एक करून त्यांच्या त्याच्या जागेवरती ठेवते.
झालेले आहेत मस्तपैकी आणि छान असा चहा बनवलेला आहे. चहासोबत मी राघवचं जेवणही बनवलं होतं. त्याला मस्तपैकी डाळ आणि भाताची छान खिचडी बनवून ती मिक्सरमध्ये काढली होती मी आणि तीच त्याला मी आता देणार होते जेवायला. तोही आमच्यासोबतच उठला होता. आज खूप मस्त त्याने झोप घेतली. अगदी 3 तास झोपला होता. 4 वाजलेले आहेत इव्हनिंगचे आणि आत्ता कुठे जास्त ऊन यायला लागतं घरामध्ये. त्यामुळे असे पडदे लावून घेतलेत मी, कारण आम्हाला आता मस्त असा मूव्ही एन्जॉय करायचा आहे. 4 ते 6-7 वाजेपर्यंत आम्ही छान मूव्ही एन्जॉय करणार आहोत. मग हे असं ऊन येतं, टीव्हीवरती चमकतं आणि असं दिसत नाही व्यवस्थित. त्यामुळे हॉलमधले सगळे पडदे लावून घेतलेले आहेत मी. चहा बनवलेला आहे. मिशोवरून मी त्याच्यासाठी पाण्याची बॉटल मागवली होती. तसं तर तो त्या पाण्याच्या बॉटलनी पाणी पितो, पण कधी-कधी त्याला मी चमच्याने किंवा ग्लासनेही पाजते. मी देवाला पाणी आणायला सांगितलं होतं. ती जी बॉटलची कॅप होती त्यामध्येच ती पाणी घेऊन पिते. तिला तसं करायला जाम मजा वाटते. कालपासून त्याच बॉटलला आणि त्याच बॉटलच्या टोपणला खेळते. मिशोवरून बऱ्याचशा गोष्टी मी मागवल्या होत्या. त्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे लास्ट वेळेस. जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही नक्की चेकआउट करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती आय बटनला मिळून जाईल. तर असा होता छोटासा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.